बोला काय म्हणता आता, तुमचं काय म्हणणं आहे? कास्तकाराचं काय भाव देऊ राहिले तुम्ही एकरी समजा? यायचं असं म्हणणं आलं की बा सगळं आता हे सोंगणे, त्याच्यानंतर गंजी लावणे, हो त्याच्यानंतर ते तळवं टाकून तुम्हाला ओके करून देणे, सर्व अजिबात राहणार नाही, पूर्ण त्याची गॅरंटी शिवलाल घेईल. हो अशा पद्धतीनं त्याचं म्हणणं आहे. 3200 रुपये एकर, हो पूर्ण आलं बा त्याच्यातनी. बिलकुल मशीन आणा आणि काढून घेऊन जा. हो सांगा आता काय बोलणं आहे तुमचं? ते तर विषय कालचाच झाला आमचा, 3200चा यायचं म्हणणं आहे म्हणून. पण याच्यात नाही, आता तुम्ही एक काम करा, त्याला तडजोड करायची काही ना काही मानसिकता ठेवा म्हणा. 3200 रुपयानं कुठंच नाही महाराष्ट्रातनी. त्याला आम्ही 2800 रुपये लय देऊन राहिलो. बाकी कुठं कुठं 2500 आहे, 2600 आहे, 2700 आहे. पण आम्ही 2800 द्यायला तयार आहोत. चला बा जाऊ द्या, आपल्या गावातलं काम आहे. चला 2800 परवडत असेल तर राहा इथं, नाही तर मग चालले जा. आहे तुमचं बरोबर. 2800 रुपये तुम्ही सांगितलं वाजवी, पण कसं आहे आता महागाईच्या दृष्टिकोनातून हो मजुराला परवडत नाही ना ते. हो तर असं करा, तुम्ही काही ना काही तुम्ही 2 पावलं पुढे आहे, ते 2 पावलं पुढे येईल. याच्यानंतर आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढू, सुवर्णमध्ये निघून एखादा. सुवर्णमध्येचा विशेष नाही. 2800 पटवत असेल तर थांबा म्हणा, नाही तर चालले जा. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही हार्वेस्टर आणले काचो. आत्ता फोन लावला होता, ती यायला तयार आहे. सांगा आता काय आहे तो. कसं आहे, आता कसं काय 2800 म्हणून राहिले बा, नाही तर मग हार्वेस्टर आहे म्हणते. हो मग कसं काय करता पहा तुम्ही मग आता. काय बोलायचं राहिलंच काय आता बोलायचं? 2800 रुपयाच्या बरोबर रुपया देत नाही म्हणते, नाही चालले जा म्हणते. मग आता आम्ही कसं थांबून फायदा येतो? हार्वेस्टर सांगा, नाही तर कोणत्या मशीन आणा. चला रे बा जाऊ दे, चला. मी काय म्हणतो, पहिले थांबा ना तुम्ही, जायचंच नका गोष्ट करू ना, चाललं चाललं नका करू. हे बा मी बोलतो त्यासोबत आता. असं करा,